नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात, त्याचप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते। म्हणून मनाचे लाड कमी करावे व त्याला सतत लगाम घालावा। बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। 21 फेब्रुवारीला अमरावती महानगरपालिकेची निवडणूक आहे। या निवडणुकीपूर्वीच भाजपाच्या रीता पडोळे यांचा निर्विरोध विजय झालाय। त्यांच्या प्रतिस्पर्धी सुलभा उमेश बोंडे यांनी नामांकन मागे घेतल्याने रीता पडोळे यांचा निर्विरोध विजय झालाय। मनपा निवडणुकीच्या महाराष्ट्रभरातील हा पहिला निकाल असून भाजपासाठी हा शुभ शकुन असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय। अमरावती महानगरपालिकेची निवडणूक अद्याप व्हायचीच आहे, परंतु जवाहर स्टेडियम प्रभाग 7 येथून भाजपाच्या रीता पडोळे निर्विरोध निवडून आले आहेत। अविरोध निवडून आल्या, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मी तर सगळे श्रेय बोंडे मॅडमला देते आणि बीजेपीने मला जे उमेदवारी दिली आहे, मी संधी दिली आहे मला ती, नक्कीच मी त्याचं सोनं करेल। आणि सगळ्यांचं श्रीकृष्ण पेटवाल्यांचं आणि पालकमंत्री आहे प्रवीणजी पोटे आणि डॉक्टर सुनील देशमुख यांचं सगळं श्रेय आहे। मिलिंद भाऊ चिमोटे आणि जयंतराव डेहनकर, किरण भाऊ पातुरकर। कसं वाटत आज तुम्ही बिनविरोध निवडून आले आहे, काय तुमची प्रतिक्रिया? नक्कीच आनंद होत आहे, नक्कीच आनंद होत आहे त्याचा। 21 फेब्रुवारीला महापालिकेच्या निवडणूक होत आहेत। तत्पूर्वी झालेली निर्विरोध निवड ही महापालिकेच्या इतिहासातील पहिली घटना आहे। महाराष्ट्रभरातील मनपा निवडणुकीचा हा पहिला निकाल आहे। भाजपाच्या उमेदवार रीता पडोळे यांच्या विरोधात सुलभा उमेश बोंडे या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार होत्या। सुलभा बोंडे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने रीता पडोळेंची निर्विरोध निवड झाली आहे। वापस घेतला, काय कसं वाटतं, काय म्हणजे काय तुमची प्रतिक्रिया? काही नाही, मी माझ्या पक्षासाठी समर्पण केलं, एवढं त्याग केला मी त्याचा, कारण लेडीजच लेडीज आहे आणि दोन्ही बायकाच आहे आम्ही, त्याच्यानं मी स्वतःहूनच समर्पित झाली। भाजप पदाधिकाऱ्यांनी रीता पडोळे यांचं अभिनंदन करून सुलभा बोंडे यांचे आभार मानले। भारतीय जनता पार्टीसाठी हा शुभ शकुनाचा विषय आहे आणि अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये काल पहिली निवडणूक भारतीय जनता पार्टीने जिंकली आणि आज बोंडे मॅडम, मी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या पडोळे मॅडमना विशेषत्वानं मी शुभेच्छा देतो की त्यांच्या रूपानं पहिला नगरसेवक आज भारतीय जनता पार्टीला बिनविरोध मिळाला। मी सर्व कार्यकर्त्यांचं, पालकमंत्र्यांचं, आमदार सुनील देशमुख साहेबांचं, त्याचप्रमाणे या दोघींचंही म्हणजे विशेषत्वानं मी बोंडे मॅडमचं मनापासून आभार मानतो की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तसंही अमरावती महानगरपालिकेच्या स्थापनेपासून 1992 पासून तर आजपर्यंतच्या जेवढ्या निवडणुका झाल्या, मला असं वाटते फार कमी, मला त्याचा पूर्ण इतिहास माहीत नाही, परंतु पहिल्यांदा असं होते आहे की या महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा बिनविरोध निवडून आला। मी पडोळे मॅडमचं मनापासून अभिनंदन करतो आणि बोंडे मॅडमना विशेषत्वानं शुभेच्छा देतो। आमचे सहकारी आणि माझ्या कार्यकारिणीतले जिल्हा सचिव गजाननराव देशमुख आहे, किरण भाऊ पातुरकर आहे, मिलिंद भाऊ चिमोटे आहेत, प्रकाश पुंड आहेत, अनेक लोक असे आहेत की या प्रक्रियेमध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं। कोणताही दबाव नाही, केवळ पक्षासाठी समर्पित भावना हीच एकमेव बोंडे मॅडमच्या बोलण्यातून आपल्या सर्वांना जाणवली असेल आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ही सुरुवात अतिशय चांगली झाली। निश्चितपणानं आम्ही 50+ आकडा पार करू असं मला वाटते, असा विश्वास वाटते। येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय सकारात्मक प्रचार करून आम्ही संपूर्ण जनतेला आवाहन करू की भारतीय जनता पार्टीला या महानगरपालिकेमध्ये आपण निश्चितपणानं स्थानापन्न करावं। आपल्या पक्षाप्रती निष्ठावंत राहून व आपल्या कामाशी निष्ठा राखून काही नगरसेवक काम करतात, मतदारांच्या हृदयात ते स्थान मिळवतात। याच उमेदवारांना जेव्हा पुढील निवडणुकीत स्थान मिळत नाही तेव्हा ते अपक्ष निवडणूक लढवतात।
अशा नगरसेवकांचं पक्षांनी उमेदवारी दिलेल्या नगरसेवकांपेक्षा पारडं जड असते. दिनेश बुप, प्रदीप बाजळ हे त्यापैकीच एक. पक्षाचे निष्ठावंत व दक्ष म्हणून काम केलेले नगरसेवक जेव्हा अपक्ष निवडणूक लढवतात तेव्हा त्यांचं पक्षांनी उमेदवारी दिलेल्या उमेदवारांपेक्षा पारडं जड असते. ही सत्य परिस्थिती आहे. यंदाच्या निवडणुकीत पुरुषोत्तम बजाज, दिनेश बुप, प्रदीप बाजळ, हेमलता साहू, दिव्या सिसोदे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे नगरसेवक राहिलेले पुरुषोत्तम बजाज, शिवसैनिक राहिलेले व नंतर अपक्ष निवडणूक लढवलेले दिनेश बुप, प्रदीप बाजळ हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. या दिग्गज नगरसेवकांनी मतदारांच्या हृदयात स्थान मिळवलंय. त्यामुळे पक्षांच्या नगरसेवकांपेक्षा त्यांचं पारडं जड ठरतंय. 21 फेब्रुवारीला होणाऱ्या मनपा निवडणुकीत हे दिग्गज अपक्ष कोणाला धक्का देतात, मतदाते त्यांना पुन्हा विराजमान करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी होती. या 7ही झोनमधून अनेक उमेदवारांनी नामांकन मागे घेतली आहेत. मात्र जवाहर स्टेडियम प्रभाग 7 मधून सुलभा बोंडे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने महापालिकेच्या निवडणुकीत इतिहास घडवला आहे. 7 फेब्रुवारी महापालिकेच्या निवडणुकीची नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख होती. अनेक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले तर अनेकांनी 7 फेब्रुवारीपर्यंत नामांकन मागे घेतले आहेत. झोन क्रमांक 4 हमालपुरा येथून प्रभाग क्रमांक 11 मधून सपना संतोष नागदिवे, दीपक दशरथ पाटील यांनी नामांकन मागे घेतलं आहे. अमरावती महानगरपालिकेच्या 2013च्या उपचुनावामध्ये आमचा सन्मान्य नगरसेवक गोपालजी गजबे हे मरण पावल्यानंतर उपचुनाव झाला. त्या उपचुनावामध्ये बहुजन समाज पार्टीनं मला तिकीट दिली आणि सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी उपचुनावामध्ये निवडून आलो. प्रस्थापित लोकांना हादरा देऊन उपचुनावामध्ये कोणी निवडणूक जिंकणे शक्य नसते. मला हरवण्यासाठी 5-5 आमदार एक खासदार असताना देखील त्या उपचुनावामध्ये मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी, बहुजन समाज पार्टीच्या सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांनी मला निवडून पाठवलं. त्याबद्दल त्यांचं प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो. पुन्हाच्या आज 2017च्या निवडणुकीमध्ये मी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मी उमेदवारी दाखल केली होती. परंतु आमचा प्रभाग असा आहे की ज्या प्रभागामध्ये उमेदवारी देण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते आणि मग प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे या उद्देशाने मी एक जिम्मेदार पदाधिकारी असल्यामुळे आणि मला वरिष्ठांनी ज्या पद्धतीनं आदेश दिले त्या आदेशाचं पालन करून स्वतः मी आज ही उमेदवारी मागे घेत आहे. झोन क्रमांक 1 रामपुरी कॅम्पमधून अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. तसंच झोन क्रमांक 2 मधूनही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. याबद्दल सहाय्यक निवडणूक अधिकारी नितीन भटकर यांनी माहिती दिली आहे. पालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 करिता निवडणूक झोन क्रमांक 2 अंतर्गत प्रभाग क्रमांक 4, 5 आणि 7 असे प्रभाग असून यामध्ये आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 4 क मध्ये खान शहनाज परवीन शब्बीर अपक्ष, पठाण हसीना खातून निजामुद्दीन हे सुद्धा अपक्ष आहे. प्रभाग क्रमांक 5 क मधून सौ इसळ प्रतिभा अशोक, दुसरे उमेदवार सौ देशमुख मंगला कृष्णा हे दोन्ही अपक्ष आणि प्रभाग क्रमांक 6 क मधून सौ स्वाती विजय जयसिंगानी असे एकूण 5 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे. झोन क्रमांक 3 अंबापेठ प्रभाग क मधून वर्षा भोयर यांनी नामांकन घेतलंय मागे, तर प्रभाग 8 ब राजू मसराम, उज्ज्वला मोपारी यांनी ही प्रभाग क मधून नामांकन मागे घेतलंय. झोन क्रमांक 5 भाजी बाजार प्रभाग 14 ब मधून सुनीता दीपक येवतीकर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. 14 क मधून सुवर्णा शिरभाते, 15 ड मधून आरिफ हुसेन मुनाफ हुसेन, 16 क मधून शमशोन्निसा शेख अमीर यांनी अर्ज मागे घेतलाय. बेदोडा प्रभाग 10 मधून मंगेश मनोहर यांचे 2 उमेदवारी अर्ज होते, एक बसपातर्फे तर दुसरा अपक्ष. मंगेश मनोहर यांनी अपेक्ष उमेदवारी मागे घेतली आहे. बसपाची त्यांची उमेदवारी कायम आहे. प्रभाग 12 मधून राजू कुरील यांचं अपक्ष नामांकन
मागे घेण्यात आला आहे। राजू कुरील यांनी आपलं अपक्ष नामांकन मागे घेतलंय, तर कोमल रवींद्र निंबाळकर यांचा प्रभाग 10 मधून 2 नामांकन दाखल होते। एक शिवसेनेची उमेदवारी तर दुसरी अपक्ष होती, तर निंबाळकर यांनी अपक्ष नामांकन मागे घेतलं आहे व शिवसेनेची उमेदवारी कायम ठेवली आहे। प्रभाग 12 मधून काँग्रेसच्या सुजाता बोबडे यांनीही नामांकन मागे घेतलं आहे। झोन क्रमांक 7 बडनेरामधून 21 अ मधून सोनाली कैथर, 21 अ मधून अनिता ढोके, 21 ब मधून अली निलोफर वाहिद हारून, 21 ड मधून पुरुषोत्तम येते, 21 ड मधून खान नजीब खान, 21 क मधून आतिश गुजर, 21 ड मधून खान नाजिब खान करीम, 21 ड मधून उमेश वाट, प्रभाग 20 अ मधून प्रणिता नागदिवे, ब मधून सविता गुल्हाने यांनी उमेदवारी मागे घेतली आहे। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं सूप वाजलंय। त्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। पक्षांनी काही निष्ठावंतांना डावलल्याने त्यांची नाराजी ओढवली आहे, तर इच्छुक उमेदवार हा नाही तर तो पक्ष करत कोलांट उड्या मारत आहेत असं चित्र सध्या आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीचे राजकीय डावपेच सुरू आहेत, तर इच्छुक उमेदवार या नाही त्या पक्षाचा आधार घेत आहेत। आसिफ हुसेन गटाने MIM मध्ये प्रवेश केला। आसिफ हुसेन हे काँग्रेसचे आहेत। काँग्रेसचे आसिफ हुसेन यांनी MIM मध्ये प्रवेश केला व तेथून पुन्हा माघार घेत त्यांनी पुन्हा आपण काँग्रेसला साथ देणार असं म्हणत MIM ची उमेदवारी मागे घेतली आहे। जवाहरगेट प्रभागातील भाजपच्या नगरसेविका राहिलेल्या कांचन उपाध्याय यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली आहे। त्यांनाही भाजपतर्फे यंदा उमेदवारी मिळालेली नाही। खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत आले। येथे बोलत असताना त्यांनी उत्तराखंड येथे झालेल्या भूकंपाबद्दल भावना व्यक्त केल्या व केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करत असल्याचं सांगितलं। मात्र हीच बाब त्यांनी मस्करीत घेतली। अखेर भूकंप आही गया म्हणत त्यांनी राहुल गांधींच्या नोटाबंदीच्या विषयी विधानावर मस्करी केली। उत्तराखंडमध्ये मोठा भूकंप झाला। या भूकंपाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत संवेदना व्यक्त केल्या व केंद्र सरकार राज्य सरकारला सहकार्य करत असल्याचं सांगितलं। मात्र मूळ मुद्द्यावर येत पंतप्रधान मोदी यांनी अखेर भूकंप आही गया म्हणत भूकंपासारखी गोष्ट थेट मस्करीत घेतली। लेकिन आखिर भूकंप आ ही गया, लेकिन आखिर भूकंप आ ही गया, लेकिन आखिर भूकंप आ ही गया। मैं सोच रहा था कि ये भूकंप आया कैसे, मैं सोच रहा था कि ये भूकंप आया कैसे, मैं सोच रहा था कि ये भूकंप आया कैसे। या भूकंपात जीवितहानी झाली नाही, मात्र रिश्टर स्केलवर मोठ्या प्रमाणात त्याची तीव्रता नोंदवली गेली आहे। नोटाबंदीनंतर राहुल गांधी यांनी आमच्याजवळ प्रूफ आहे ते बाहेर आणले तर भूकंप होईल असं विधान केलं होतं, हे उल्लेखनीय। राहुल गांधींची टिंगल उडवण्यासाठी पंतप्रधानांनी भूकंपासारखी गोष्ट मस्करीत घेतली। पंतप्रधानांसारख्या उच्च पदस्थ व्यक्तीने लोकसभेत अशा प्रकारची मस्करी करावी का? भूकंपाचा आधार टिंगल उडवण्यासाठी घ्यावा? पंतप्रधानही संवेदना शून्य झालेत की काय? लेकिन आखिर भूकंप आ ही गया, लेकिन आखिर भूकंप आ ही गया, लेकिन आखिर भूकंप आ ही गया। मैं सोच रहा था कि ये भूकंप आया कैसे, मैं सोच रहा था कि ये भूकंप आया कैसे, मैं सोच रहा था कि ये भूकंप आया कैसे। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार सुरू झालाय। भाजपाच्या उमेदवारांनी बेलपुरा, श्यामनगर, मातंगपुरा येथील नागरिकांशी संपर्क साधला, मतदात्यांची भेट घेतली। मतदात्यांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रभाग क्रमांक 12 मध्ये नितीन देशमुख, राधा कुरील, नूतन भुजाडे, जयश्री डहाके यांनी बेलपुरा, श्यामनगर, मातंगपुरा येथे प्रचार केला। मतदात्यांशी त्यांनी संपर्क साधला। या उमेदवारांना मतदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। मतदात्यांनी त्यांचं स्वागत केलं। महिलांनी औक्षण करून चौघांनाही सुयशासाठी शुभेच्छा दिल्या।
नितीन समोर आहे ना भाई काका गाड्या बंद वाहते बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग व पोलीस विभागाच्या वतीने कॅम्प येथील डी-मार्ट जवळील अतिक्रमण हटवण्यात आलं. खाद्यपदार्थांच्या नाश्त्याच्या गाड्या येथे होत्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. शहरात सध्या मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे धडाक्यात कारवाई सुरू आहे. नो पार्किंग तसंच रस्त्यावरील गाड्या सुद्धा जप्त केल्या जात आहेत. मंगळवारी कॅम्प येथील डी-मार्ट जवळ मनपा अतिक्रमण विभाग व पोलीस विभागाच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटवण्यात आलं. या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा व्यवसाय करणाऱ्या चिल्लर विक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी येथे प्रचंड गर्दी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या वतीने अप्पर वर्धा कॉलनी येथील हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. यावेळी कार्यशाळाही घेण्यात आली. या कार्यक्रमात जिल्ह्यातील 37 बालकामगार केंद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्थानिक अप्पर वर्धा कॉलनी येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तसेच कार्यशाळा अंतर्गत बाल संसद सुद्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये पूजा रोकडे हिची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून विद्या लुंगे, कांचन भवर, पल्लवी सपकाळे, अंजनी मोरे यांनी काम पाहिलं, तर कार्यक्रमाचं संचालन प्रवीण येवतीकर यांनी केलं. या कार्यक्रमात जिल्ह्यातील 37 बालकामगार केंद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प आहे आणि महाराष्ट्राच्या 17 जिल्ह्यांमध्ये राबवला जातो. अमरावती जिल्ह्यामध्ये 40 केंद्र बालकामगारांसाठी आम्ही चालवतो. त्यातले 19 केंद्र जे आहेत ते अमरावती शहरामध्ये आहेत. आणि याच्यामध्ये जे मुलं आहेत 6 ते 14 वयोगटातले ते प्रामुख्याने समाजातल्या दुर्लक्षित अशा क्षेत्रामधले आहेत. यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आम्ही करतो आणि त्यांचा एक दिवशी गेट टुगेदर कार्यक्रम आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने आयोजित केला. याच्यासोबत एक बाल संसद बालकामगारांची असा एक अभिनव उपक्रम आम्ही राबवतो आहे.
याच्यामध्ये मुलांचं मंत्रिमंडळ तयार करून त्यातून एक मुख्यमंत्र्याची निवड केली आम्ही. पूजाची निवड या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून केलेली आहे आणि वर्षभरात विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम चालवतो. जिल्ह्यात संत निरंकारी मिशनच्या प्रमुख निरंकारी सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज यांचा अमरावती नगरीत प्रथमच आगमन होत असून 9 फेब्रुवारी रोजी सहकार नगर येथील मैदानावर निरंकारी संत समागम कार्यक्रमाचं आयोजन संत निरंकारी मंडळातर्फे करण्यात आलंय. यासंबंधी विस्तृत माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. सर्व निरंकारी प्रभुप्रेमी अनुयायांनी 9 फेब्रुवारी रोजी संत निरंकारी समागम न्यू कॉटन मार्केटजवळ सहकार नगर येथील मैदानावर आयोजित केला आहे. या समागमामध्ये निरंकारी सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज हे समाज प्रबोधन करतील, तेव्हा त्यांच्या अमृत वचनांचा लाभ घेण्याचं आवाहन संत निरंकारी मंडळ अमरावती यांनी केलं आहे. या संदर्भात अधिक माहिती एका पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आली. या पत्र परिषदेला महेश पिंजानी, सेवादल प्रमुख अशोक टिंडवानी, मनोज नानवानी, संजय सिंगलवार आदि उपस्थित होते. हमारे निरंकारी मिशन के जो सर्वा सद्गुरू माता सविंदर हरदेव जी 9 तारीख को शाम 6 बजे अमरावती पधार रहे हैं, जिनका कार्यक्रम सहकार नगर ग्राउंड पर 6 से 9 समागम के रूप में रखा हुआ है. उसके तत्पश्चात माता जी का विश्राम सिंधु नगर में महेश पिंजानी जी परिवार के यहाँ है और 10 तारीख को सुबह 11 बजे अवतार पार्क जो नागपुर रोड पर निरंकारी मंडल का जो भवन है उससे लगा हुआ है, वहाँ की माता जी भी ओपनिंग भी करेंगे. उसके पश्चात श्रद्धालुओं को दर्शन देकर और 3 बजे परतवाड़ा के लिए प्रस्थान करेंगे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. 7 फेब्रुवारी नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तिथी होती. 8 फेब्रुवारी रोजी अपक्ष उमेदवारांना झोन कार्यालयात चिन्ह वाटप करण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपली असून 8 फेब्रुवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केल्या जाईल. राजकीय पक्षांव्यतिरिक्त 52 मुक्त चिन्हांचं वितरण अपक्ष उमेदवारांना केलं जाईल. एकाच प्रभागात एका अपक्ष उमेदवाराला दिलेलं चिन्ह त्याच प्रभागातील दुसऱ्या प्रवर्गातील उमेदवाराला दिल्या जाणार नाही. चिन्ह वितरित केल्यानंतर लगेच उमेदवारांना टू वोटर ॲपचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या ॲपद्वारा निवडणूक खर्च आदींबाबत सर्व माहिती एकाच जागेवर संकलित केल्या जाणार आहे. तसंच सर्व मतदान केंद्र व केंद्रस्थळांची यादी या ॲपद्वारा गुगलवर प्रसिद्ध केल्या जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. नेत्रदान करा, मृत्यूनंतर जग पहा या घोषवाक्यांनी नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते. तुमचे डोळे एका अंध व्यक्तीला जग दाखवू शकतं. वांद्रे कुटुंबाने आपल्या परिवारातील व्यक्ती गमावला असतानाही त्यांनी मृतकाचं नेत्रदान करून सामाजिक योगदान दिले. हरिना नेत्रदान समितीने यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. संतोषीनगर येथे राहणारे 45 वर्षीय विलास जानरावजी वांद्रे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. हरिना नेत्रदान समितीने वांद्रे कुटुंबियांचं समुपदेशन केलं व त्यांना नेत्रदान करण्यास प्रवृत्त केलं. नेत्रदान करण्याची मृतकाची ही इच्छा होती, त्यानुसार विलास वांद्रे यांचं नेत्रदान करण्यात आलं. आज विलास जानरावजी वांद्रे राहणार संतोषनगर अमरावती, वय 45, चालता अचानक यांना चक्कर आल्याने खाली पडलेत आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. 45व्या वयात मृत्यू होणे आणि घरातले प्रत्येक डोळ्यातले अश्रू वाहणे, अशा परिस्थितीत वांद्रे परिवाराने त्या लोकांची जाण घेतली ज्या लोकांना यात जग दिसत नाही आहे आणि त्यांच्यासाठी रडता का होईना, जेव्हा त्यांचे डोळे, ज्यांचं हृदय सर्व रडत असतानासुद्धा त्यांनी नेत्रदानाचा संकल्प घेतला. हरिना नेत्रदान समितीने त्यांना नेत्रदानाविषयीची माहिती पटवून दिली. त्याचसोबत नगरसेवक दिनेश बुक आणि प्रदीप बंदे यांनीसुद्धा त्यांना नेत्रदानासाठी प्रेरित केलं. त्यामुळे त्या कुटुंबाने ताबडतोब नेत्रदानाचा निर्णय घेतला. आज आम्ही सामान्य रुग्णालयामध्ये येऊन उद्धव जुकरे व त्यांचे डॉक्टर्स लोक सर्वच्या टीमनी आणि हरिना नेत्रदान समितीचे सुनील मंत्री, शरदभाऊ कासट आणि अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित होते. या सर्वांनी मिळून यांचं नेत्रदान घडवून आणलं. यांच्या नेत्रदानाच्या प्रेरणेतून मी या चॅनलच्या माध्यमाने प्रत्येकाला विनंतीच करतो, आग्रहाची आणि कळकळीची मानवतेची विनंती आहे
की कुठेही मृत्यू झाला तर त्यांना नेत्रदानाविषयी प्रेरित करा व समूळ नायनाट अंधत्वाचा आपण अमरावतीतून सर्व मिळून करू, या आशेनेच यांना खरी श्रद्धांजली होईल. म्हणून मी या चॅनलतर्फे सर्वांना पुन्हा विनंती करतो की नेत्रदानात समोर यावं आणि नेत्रदानाची प्रेरणा प्रत्येकाला द्यावी हीच विनंती. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.